आपला असा आहे बघा, पुढे टँक बॅग लावलेली आपण, 2 सॅडल बॅग लावलेल्या आहेत आणि आपला टॉप बॉक्स लावला. तरी आपली पहिली जेटी आलेली आहे. आपण स्टेप बाय स्टेप रूट केलेला आहे. पहिलं रेवस टू आगरदंड आपण जाणार आहोत. ऑफकोर्स मग त्याच्यानंतर आगरदंड दिघे. मला का घालून ठेवलं आहे, एवढी थंडी आहे. आली आली आली. चला फायनली आपली धमाल राईड झाले सुरू. बाकी वातावरण चुम्मेश्वर एक नंबर आहे. 2-3 मंदिरं पाहतात, 1-2 बीच पाहतात, ते एक्सप्लोअर करतात आणि मग पुढे जातात. आपण तसं काय करणार नाहीये, आपण नुसती राईड करणार. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. हो ना, मग आपलं स्वप्न पूर्ण करायला आपला साथ देते आपले स्वप्न सुंदरी. क्या बात आहे, सही आहे सही आहे. हो क्या नजारे है. पण ह्या टायमाला तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही दाखवणार आहे, कारण मॅडमचा आहे मार्गशीर्ष महिना, डिसेंबर चालू आहे. रस्ता बेकार आहे जेट्टीकडे जाणारा. बाईकची 55 रुपीज आहे आणि पॅसेंजर 30 रुपये. थँक्यू. पण तुम्ही कोस्टल रूट घ्या, म्हणजे दिव्यागर थ्रू घ्या, म्हणजे तुम्हाला नमस्कार मंडळी, तुमचं आपला युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामच्या मनापासून स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा स्वागत आहे की नवीन राईडवर, एक नवीन सिरीजवर. आज तारीख आहे 21 डिसेंबर आणि सकाळची ऑलमोस्ट 5 वाजले. आजपासून आपली सुरू होते कोकण कोस्टल राईडची सिरीज. ही राईड एक स्वप्न होतं माझ्यासाठी. किती महिन्यापासून म्हणा, किती वर्षापासून म्हणा, या राईडचं स्वप्न पाहत होतं की ही राईड मला करायची आहे. टू डू लिस्ट मध्ये ना सर्वात 1 नंबर आपली ही राईड होती. फायनली आपण आज ते करतोय. थोडं भारी फिलिंग वाटतंय ना, एक्साइटेड तर आहे, थोडंफार नर्वसनेस पण आहे, थोडीफार भीती पण आहे, कारण की ह्या राईडचं रूट वगैरे खूप डिफरंट आहे. आपण कोकण कोस्टल म्हणजे सागरी महामार्गाच्या आपण तिकडून जातो, प्लस जेट्टी वगैरे पण लागतात, खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणून थोडं मला भीती पण वाटतेच आहे, पण एक्साइटेड खूप आहे. आणि ही असणार आहे आपली कपल राईड. मी आणि माझी बायको आपण दोघे चाललोय. मोस्टली 8 ते 9 दिवसाचा आपला प्लॅन आहे. कोकण कोस्टल राईडची सुरुवात फ्रॉम मुंबई होते, फ्रॉम भाऊचा धक्का. तिकडून सुरुवात नाही केली तर कोकण कोस्टल राईड ही सुरुवात होतच नाही, हे फॉर शुअर आहे. तर काय करूया, तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी भाऊच्या धक्क्यावर. आपण तिकडेच पुढे आपण जे काय प्लॅन असेल ते तुम्हाला तिकडे सांगेन मी, कारण की आपली 6ची पहिली लॉन्च आणि आपण ते मिस नाही करूया. त्यासाठी सर्व डिटेल तुम्हाला पाहायला मिळणार, तो व्लॉग पुन्हा नक्कीच पहा. तर निघूया. तर मंडळी बरोबर 5:30 वाजलेले आहेत आणि आपण येऊन पोहोचले भाऊच्या धक्क्यावर. आता राईट मारले की भाऊचा धक्का. हे आपला फ्रीवे आहे, फ्रीवेच्या खालून राईट मारले की भाऊचा धक्का. तर आपली 6ची पहिली लॉन्च आहे, ती आपल्याला मिस नाही करायची. म्हणून आपण जर घाई गडबड करत होतो, म्हणून मी काय आतमध्ये शूट पण नाही केलं घरामध्ये. म्हणजे निघताना बाबूला बाय करणं, आईला बाय करणं, बाय वगैरे असतं सर्वांना केलं मी, पण मी शूट नाही केलं. मोठी शूट करतो मी किंवा बाहेर पडतो तर आपण मोस्टली कसं हायवे टू हायवे जातो, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, कधी पण निघा. पण हे कसं लॉन्च मिस होता का म्हणा, जर लॉन्च मिस झाली तर मग डायरेक्ट नेक्स्ट लॉन्च 8 वाजताची आहे आणि काय नाही, 2 तासा प्रॉब्लेम. आता जर तुम्हाला रोरो जायचं असेल ना, तरी पण सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला भाऊचा धक्का द्यायला लागतं. इकडे 2 गेट लागतात, एक म्हणजे रोरोचा आणि पुढचा आपला भाऊचा धक्क्याचा. तुम्हाला दोन्ही दाखवतो मी 2 मिनटं. आता हा आहे रोरोचा, हा मोठा रो, हा रोरोचा आहे. आणि ज्या पुढेच गेला की भाऊच्या धक्काचा इकडे या साईडला आहे. तर सकाळ 5:30चा भाऊचा धक्का असा दिसतो. फिश मार्केट तिकडे आहे, मच्छी मार्केट लेफ्टला आहे आणि राईटला आपल्याला काय, हां रोरो 7ची आहे ना, ठीक आहे. रोरो तिकडे रोरो पण लागले बघा, ती रोरो 7ची असते. सकाळी 7:15ची फर्स्ट रोरो आहे. आणि इकडे जरा गाडीला जपून चालवा, कारण खड्डे वगैरे आहेत, प्लस तिकडे जरा फुल ऑन पाणी वगैरे असतं, स्लिपरी असतं, तर गाडीला जपून चालवा खूप. हां चला आलो आहे. आणि राईटला आपल्या इकडे भाऊच्या धक्काचं स्टॉप आहे, म्हणजे स्टेशन आहे. हे बघा इकडे डायरेक्ट आपण गाडी आतमध्ये घेऊन जाऊया. तर मंडळी आपण आतमध्ये आलेलो आहोत. हे आपलं भाऊच्या धक्काचं इकडे ऑफिस आहे या साईडला. इथून आपण तिकीट वगैरे काढतो आणि इकडून आपण गाडी आतमध्ये घेऊन त्या साईडला आपल्या गाडी आतमध्ये चढवली जाते ऑन बोर्ड. ते पुढे आपण दाखवेन मी. तर तुम्हाला दाखवतो पहिलं सेटअप आपला असा आहे बघा. पुढे टँक बॅग लावलेली आपण, 2 सॅडल बॅग लावलेल्या आहेत आणि आपला टॉप बॉक्स लावलेला आहे. जेव्हा मी साऊथ इंडियाला गेलो होतो तेव्हा पण आपला हा सेम सेटअप होता. त्या लाईट झुबू हो असेल, कारण कुठे लाईट ती लाईट ब्लिंक होते म्हणून, त्यासाठी. हा मग ऑल सेट आलो का ना. हॉर्न बघा, हॉर्न तिचे. तर असा काहीतरी आपला खूप छान सेटअप आहे. मला साऊथ इंडिया राईडमध्ये होतं ना त्यापैकी थोडंसं जास्त मला वजन वाटतं गाडीमध्ये. साऊथ इंडिया राईडला आपण सेमच सेटअप केला होता, पण ह्या टायमाला सामान जास्त असं मला ते वाटतं, कारण की त्या टायमाला गरमी होती, आपण कपडे हलके घेतले होते. पण या टायमाला
थंडी असल्यामुळे आपण जर जाड कपडे घेतले म्हणून यातून सामान जास्त वाटतं मला. तर तिकीट काउंटर ओपन झालं आहे, तिकीट वगैरे काढू आपण आणि मग निघू. तर इकडे तुम्ही पाहू शकता वेळापत्रक 6, 8, 10, 12, 2 आणि 4ची. हे बघा इकडे मुंबई टू रेवास अलिबाग. इकडे तिकीट काउंटर, इकडे आपण तिकीट घ्यायचं आहे. मी आधी विचारपूस केली होती का ते 100 रुपये पॅसेंजर आहे, 200 रुपये बाईकची असं काहीतरी आहे, पण डिटेल तुम्हाला पुढे सांगेन फॉर शुअर. तर मंडळी आपण तिकीट काढलेली आहे 100 रुपये पर पर्सन फॉर रेवर्स. बाईकचे आपल्याला आतमध्ये द्यायचे. आता आपण निघूया. चला मग मंडळी आपण आता गाडी आतमध्ये घेऊन जाऊया. इकडून आपल्या गाडी आतमध्ये घेऊन जायची. बघा इकडून गाडी आपल्याला तिकडे घेऊन जायची आहे. तिकडून ती गाडी लॉन्चमध्ये टाकतील. आणि आता सकाळ सकाळचे पण 4 बाईक्स आहेत रे. 1, 2, 3, 4 आणि माझी 5वी आणि इकडे आली 6वी. क्या बात आहे, सही आहे. तर इकडे हे सर्व लॉन्च लागतात PNP वगैरे. आणि तुम्हाला दाखवलं आपलं रोरो त्या साईडला असते. रोरो सकाळची 7:15ची पहिली आहे. पण रोरोचा एक प्रॉब्लेम असा आहे की खूप महाग आहे, कॉस्टली आहे. आपल्या सर्व गोष्टी बजेटमध्ये करायचे म्हणून आपण ही वाली चूज केली. ह्याचे फक्त 400 रुपये इन्क्लुडिंग बाईक आणि पर्सन. आणि रोरोचे मी काल बघितले शनिवारची काहीतरी होती अराऊंड 1400 रुपये पण जात होती. बाईक 2 पॅसेंजर. कसं असतं त्यांचा डेकच्या हिशोबाने असतं गोष्टी त्या, म्हणून ते महाग पडतं. पहिलं जेव्हा रोरो लॉन्च झाले तेव्हा असं काय नव्हतं. आता ऑफकोर्स रोरोला खूप फेम मिळत गेलं आहे, तर थोडंफार त्यांनी भाव पण वाढवलेला आहे. तो वेगळा प्रश्न आहे. मोठे लोक जातात, तर असू दे, जाऊ दे. तर आपण ही वाली करतो की आपल्याला करायचं बजेट. तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला आपल्याला स्टे, आपण कुठचा रूट घेणार आहे सर्व तुम्हाला हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो व्लॉग पुढे नक्कीच पहा. मग सर्व सिरीज, नॉट हा व्लॉग, ह्याच्या पुढचा हे सर्व तुम्हाला पुढे नक्कीच पाहायला मिळणार आहे. बाकी रूट मी काय प्लॅन केलं हे तुम्हाला मी बोटीवर गेल्यावर सांगतो. तरी आपली पहिली जेटी आलेली आहे. या जेटीवर आपली म्हणजे इथून आपली ॲक्च्युली कोकण कोस्टल राईड स्टार्ट होते. चला. तर रामोने ह्यानं आता 200 दिलेले आहेत बाईकचे. म्हणजे बाईकचे पैसे आपल्याला बोटी द्यायला लागतात आणि पॅसेंजर तिकडे त्या साईडला. तसं आहे ते. चला, तर आपली बाईक होते पोस्ट. ते बघा इकडे एवढीशीच फळी असते. जाऊ दे आरामात एकदम. हळूहळू. हां, गेली. मी इकडून जाऊ का? हां, बाईक जाऊ दे पहिले पुढे. हां, आलो मी पण तिकडून आलो. काही टेन्शन नाही, मस्त. ये तू पण ये. अरे बॅग घ्यायची आहे ना? आईला बॅग घ्यायला विसरलो. मारी टोपी गंडली. माझ्याच गाडीला असा टाइम लागतोय कारण हेवी पण आहे. चला, आपण पण इकडून झालो. अमो पण आले. हां, कचरा खिलाडी होते एकदम. तर इकडे आपण खाली आलेलो आहेत. तर खालून ही लॉन्च अशी काय दिसते. आपण एकदम पुढे बसूया, टेन्शन नाही. त्या साईडला मंडळी बरोबर 6:09 झालेले आहेत आणि आपली लॉन्च सुटलेली आहे बरोबर 6:09ला. चला. आणि लॉन्चमध्ये तरी माणसं अजूनपर्यंत बसले आहेत. काय बात आहे, सही आहे. सकाळची पण थोडीफार गर्दी असते. बरं आहे. तर मंडळी आता आपल्याला टाईम आहे जरा. तुम्हाला पूर्ण पण डिटेल मी सांगतो की आपला रूट आपण प्लॅन कसा करणार आहे. ते मी पूर्ण डायरीज लिहून ठेवले, दाखवतो तुम्हाला. तर ही अशी मी डायरीज केलेली आहे. तर डायरीमध्ये आपण स्टेप बाय स्टेप रूट केलेला आहे. पहिलं रेवस टू आगरदंडा आपण जाणार आहोत. ऑफकोर्स मग त्याच्यानंतर आगरदंडा दिघे. रेवस टू आगरदंडा आपला बाय रोड आहे. मग आगरदंडा टू दिघे आपला बाय जेटी आहे. मग दिघी टू बागामंडळ परत बाय रोड आहे. आणि मग त्याच्यानंतर बागमंडळ टू वेसवी जेट्टी आहे. मग वेसवी टू दाभोळ. आणि मग त्याच्यानंतर आणि कदाचित आपला पहिला स्टे होईल दाभोळच आता आपला विचार चालू आहे. आणि मग त्याच्यानंतर डे 2 आपला असणार आहे दाभोळ टू धोपळे बाय जेट्टी. मग धोपळे टू तवसाळ. आणि मग त्याच्यानंतर तवसाळ टू जयगड. आणि मग आपल्याला जयगड नंतर आपण डायरेक्ट आपण बाय रोडच आहे टिल मालवण. आणि मालवण नंतर आपण, अरे यार हवा एवढी आहे ना, सर्व पानं उठतात. काय
आणि मग त्याच्यानंतर मालवणनंतर आपला प्लॅन आहे जायला मुर्डेश्वरला. मालवणनंतर आपला प्लॅन आहे जायला मुर्डेश्वरला. आणि मग मुर्डेश्वर आपण डायरेक्ट करू किंवा आपण पहिलं मालवण टू वेंगुर्ला करू आणि वेंगुर्ला टू अंजुना बीच किंवा वेंगुर्ला टू मुर्डेश्वर असा आपला प्लॅन आहे. कारण कोस्टलला तर आपण थोडंफार आतून जायचा विचार आपल्याला हायवेला यायचंच नाही आहे. आणि मग डायरेक्ट मुर्डेश्वर टू मँगलोर आणि मँगलोरला आपण शेवटचा स्टॉप घेऊ आणि मग आपण बॅक टू मुंबई येऊ. तर ही सर्व आपण प्लॅनिंग आधी केलेली आहे. पूर्णपणे डायरी आपण ही बघा लिहिलेली आहे पूर्णपणे. आणि हे मेंटेन आणि हे ऑलमोस्ट मी खूप दिवसापूर्वी याची तयारी करतोय. प्लस कुठे कुठे आपण हॉटेलला राहणार आहे ते पण मी लिहून घेतलेलं आहे. आपल्याला डे 1ला आपला प्लॅन आहे जायला. ॲक्च्युली माझा प्लॅन होता गणपतीपुळे, पण होणं खूप कठीण आहे कारण गेटला टाइम वगैरे लागतो. त्यासाठी आपण विचार करू आपण उतरू पहिलं डे 1 आपला होणार दाभोळच असं मला ते वाटतं. म्हणजे कसं तुम्हाला पुढे पाहायला मिळणार फॉर शुअर. आणि हा रूट काढायला मला प्रज्वल मोंडकर आपला एक युट्यूबर मित्र आहे, त्याचं चॅनलचं नाव प्रज्वल मोंडकर ब्लॉग. त्यांनी आपलं खूप सहकार्य केलं. त्यांनी आधी 2-2दा कोकण कोस्टल ॲड केलेली आहे. तर त्याला सर्व रूट माहीत, तर त्यांनी मला खूप हेल्प केली यासाठी. तर प्रज्वल तुझे खूप खूप आभार, थँक्यू. कारण की कसं आहे ना मंडळी की आपला हा जो कोकण कोस्टलचा रूट जो आहे ना तो खूप किचकट आहे. कारण आपल्याला स्ट्रेट हायवे टू हायवे नाही आहे. आपल्याला जेट्टी चेंज करायला लागते, मग आतल्या रस्त्याने जायला लागतं ना. ते खूप जरा ते डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे खूप ह्याचा अभ्यास करायला लागतो. तर तुम्हाला आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला सर्व डिटेल मी सांगणार आहे. आपण कुठची जेट्टी पकडली, मग त्याच्यानंतर कुठचा रूट घेतला, आपण कुठे स्टे केला. त्यामुळे ब्लॉग पूर्णपणे नक्कीच पहा. मी ही सिरीज जी आहे ना ती पूर्णपणे नक्कीच पहा, तर तुम्हाला ठरणारा फायदेशीर फॉर शुअर. मंडळी वाजत 7:45 म्हणजे आता ऑलमोस्ट आपण पोहोचू रेवसला. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास लागतात पावसा ढकल तो रेवस पोहोचायला. आणि जर तुम्ही रोरोने गेलात तर अराउंड 45 मिनिट पोहोचतात मांडव्याला. पण रोरो 7:15ची होती, म्हणजे ती पण तुम्हाला अप्रॉक्स 8-8:15लाच तुम्हाला पोहोचवलं असतं. पण टायमिंग सेम आहे, पण प्रायझिंगमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे त्यासाठी. हा अजून पण थंडी आहे ना. सर्वांनी मोस्टली आपले त्या बुटीजवर घातलेल्या मी पण आपलं हे मला का घालून ठेवलं आहे. एवढी थंडी आहे, प्रचंड प्रमाणात थंडी काय. तर मंडळी बरोबर 7:45 झालेत आणि आपण येऊन पोचलो आता रेवसला. बरोबर 2 तास लागतात पोचायला. तर फायनली आपले लॉन्च रेवसला टच झालेले आहे. आता तिकडून आपला उतरायचं आहे. उतरताना सांभाळून उतरा, फुल ऑन पाण्याने भरलेलं आहे. तर स्लिपर येऊ शकतो आणि काय नाही. तर आता आपण आपली बाईक घेऊया. सामान आम्ही कुठे होतो खाली सध्या आता नीट होता. बाईक येतं ना घे. हे बघा आपली इकडे उभी आहे. तरी खूप बाईक्स आहे यार. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 का 8 बाईक होत्या. सही आहे. आली आली आपली आली आपली आली. शाबाश आली आली आली. भाजी नाही भेटणार फुकटची. भाजी आली आवती आली हो. थँक्यू. भाजी भेटणार. चला आपली गाडी आली, आता निघूया आपण. चला गाडी साईडला लावू आणि आपलं सामान भरून घेऊ, बरं पडेल. हां मंडळी आपली गाडी आपण आणलेली आहे इथपर्यंत मस्तपैकी एकदम सेफली पोचलेली आहे. सर्व गोष्टी जागेवर आहे, काय टेन्शन नाही आहे. आता आपण जरा घालूया निगाड. काय निगाड आपण काढले होते, निगाड घालू, ग्लोव्ज घालू, मी ब्लॅक ग्लोव्ज घालून हेल्मेट घालून आपण निघूया आपण पुढे. चला मग मंडळी आता फायनली आपण निघतोय फ्रॉम रेवस. गणपती बाप्पा मोरया. जय माता दी. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. चला तर इथून आता आपण रेवसवरून आपण टाकलं आता मॅपवर आगरदांडा. आगरदांडा दाखवतोय 2 तास 24 मिनटं. अपरास 11 वाजता पोचू आपण. आणि जो हायवे जो आहे ना हा तो आहे आपला MHH4 म्हणजे सागरी महामार्गावाला हायवे आपला. आपला GoPro 9 लावला मी आता इकडे, टेन्शन नाही. फ्रंट व्ह्यूसाठी सध्या ऑफ आहे तो, आम्ही ऑन करू. चला फायनली आपली धमाल राईड झाली सुरू. ॲक्च्युली आम्हाला तर भीती वाटत होती PNPमध्ये बाईक टाकायची म्हटलं तर, कारण आपली बाईक जरा मोठी पण आहे, जड पण आहे आणि ऑफकोर्स कॉस्टली पण आहे. पण काय नाही, एकदम सेफली पोचली ती गाडी, काय टेन्शन नाही. कुठे काय
प्रॉब्लेम आला नाही. कदाचित मी सकाळी 6ची लॉन्च पकडली होती म्हणून जास्त बाईक नव्हत्या. नंतर असं 8 ते 10ची लॉन्च पकडली तर बाईक जास्त असतात, त्याच्यामुळे थोडंफार गाडीला काहीतरी होऊ शकतं असं मलाही वाटतं. पण तुमच्यावर डिपेंड जाते. आणि आपण कसं आपलं हे बजेट ट्रिप तुम्हाला दाखवायचं मला, त्याच्यामुळे आपण हे PNP पण पकडली त्यासाठीच. रोरो 1000, 1200, 1500 असे होते, त्यापेक्षा हे PNP 400 रुपये काम झालं आपलं आणि मस्त काम झालं. जर तुम्ही रोरोने आला तर तुम्ही मांडवला उतरतात आणि ह्या PNPने आला तर तुम्ही रेवसला उतरतात. आणि बाईक फक्त रेवसलाच उतरतात. जर तुम्ही फक्त पॅसेंजर असाल तर तुम्ही गेटवेपासून पण लॉन्च पडू शकतात, ते उतरते मांडव्याला. तसं आहे, म्हणजे गेटवे टू मांडवामध्ये बाईक नाही आहे. बाईक तुम्ही भाऊच्या टाकतो रेवसमध्ये बाईक अलाउड आहे. बाकी आता आपल्याला 19 किलोमीटर नंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. हा रस्ता ठीकठाक आहे, ओके. मध्ये मध्ये खड्डे आणि स्पीड वगैरे आहेत तसे बघायला तर. हा बघा समुद्रकिनारा एक नंबर. कोकण कोस्टल राईडमध्ये ना ही मजा असते की आपण आतल्या रस्त्याने जातो, सागरी महामार्गाने जातो आणि मस्तपैकी आतले आपलं गाव पाहायला मिळतात. आता हायवे टू हायवे ते नेहमीच करतो आपण युजली. असं काहीतरी एकदा केलेलं बरं वाटतं, छान वाटतं. बाकी वातावरण चुम्मेश्वर एक नंबर आहे. तर इकडून आपल्याला पुढे हा लेफ्ट घ्यायचा आहे. इकडे मांडवा बंदर आहे, इकडे या साईडला मांडवा, राईटला मांडवा. म्हणजे जर तुम्ही रोरोने आलात तर तुम्ही इकडून स्ट्रेट बाहेर पडाल तसं. हा आता सरळ अलिबाग. हो म्हणजे हो रोरो, हा रोरो 8ला पोचते ना, 7:15ची रोरो आहे ते बरं 8 वाजता पोचते मांडव्याला, म्हणून की पुढे ट्रॅफिक आहे. सर्व रोरोच्या गाड्या बाहेर पडल्या आता हे बघा. आणि तो आता विकेंड आहे, शनिवार आहे ना, धमाल धमाल. आणि आपला प्लॅन कसा सांगतो तुम्हाला मी प्लॅन दाखवलाच आपला एक्झॅक्टली कापूकुडवर चालले होते. तर युजली आपण जेव्हा कोणी पण असं कोकण कोस्टल राईड करतं तर ते काय करतात, अलिबागला आल्यावर 2-3 मंदिरं पाहतात, 1-2 बीच पाहतात, ते एक्सप्लोअर करतात आणि मग पुढे जातात. आपण तसं काय करणार नाही आहे, आपण नुसतं राईड करणार आहेत. आणि डायरेक्टली जर आपण मँगलोरपर्यंत पोहोचलो तर मँगलोरला आपण एक दिवस स्टे करून तिकडे थोडंफार एक्सप्लोअर करू. कारण कसं कोकणात आपण युजली एक्सप्लोअर करतोय, असं काय हे नाही आहे की नवीन नाही आपल्यासाठी, आपण युजली कोकणात एक्सप्लोअर करतोच. म्हणून विचार केला आपण नुसतं राईड करायचं. तुम्हाला मी पूर्णपणे रूट वगैरे सांगेन, तुम्हाला का कुठचा रूट आहे, कुठे आपण स्टे केला पाहिजे, सर्व तुम्हाला सांगेन. शॉपिंग बस शॉपिंग करायची आणि शॉपिंग करा थोडंच बाईकला. चल बघा तेव्हा शॉपिंग. हां बघू बँगलोरला न्यू. तर तसा आपला प्लॅन आहे, कुठेही न एक्सप्लोर करता फक्त आपल्याला राईडच करायची, असा आपला प्लॅन आहे. बघू आता कसं काय जमतं ते. आता तर आपला पहिला दिवस संपणारा दाभोळला अराउंड 6 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे असं मला तरी वाटतं. बघू आता, कारण आपण जर थांबत शूट करत जाणार ना, शूटिंग असेल ड्रोन शॉट वगैरे आपण जर घेतले तर तेवढा टाईम लागतो. आणि काय त्यासाठी ही कोकण कोस्टल राईड आपण जे करतोय ना ते ॲक्च्युली खूप महिन्यापासून म्हणा खूप वर्षापासून आपलं स्वप्न होतं. आणि आधीपासून ठरवलं होतं की मी कोकण कोस्टल राईड करताना कुठेही मध्ये एक्सप्लोर करणार नाही, आपण फक्त आणि फक्त राईड करायची आपल्याला त्यासाठी. कारण आपल्याला लांब पण जायचं त्यासाठी आणि काय नाही. लांब म्हणजे माझा ॲक्च्युली प्लॅन होता, म्हणजे माझा आणि अमूचा प्लॅन होता जायला केरळला, पण ॲक्च्युली शक्य नाही येते कारण दिवस वाढता आहेत आणि आपल्याला फक्त 8 ते 9 दिवस आहे फक्त हातात. त्यासाठी नाही, केरळला जाऊ नको. आपलं 31st मुंबईमध्ये करायचं आहे, बाहेर कुठे नाही त्यासाठी. आणि आज कसं विकेंड आहे ना, किती बायकर वगैरे बाहेर पडलेत एन्जॉय करायला. क्या बात आहे, एक नंबर. वी आर क्रॉसिंग विराड. वाजल्यात 8:45. आपण बरोबर 8ला पोहोचलो रेवसला. मग तिकडे 10-15 मिनटं गेली निगाड घालण्यामध्ये, फोनाफोनी करण्यामध्ये, स्टोरी स्टेटस टाकण्यामध्ये. हां स्टोरी आठवण आली, मग इंस्टाग्रामला नक्की फॉलो करू नका, सँडी__विथ आपलं ते आयडी आहे आपला, इकडे फ्लॅश करतोय मी. म्हणजे इकडे आपलं स्टोरी रील्स वगैरे अपडेट आपण देत असतो. बोबा हां गोळा आपण इकडे खाल्ला होता ना. हां इकडे इकडे आपण गोळा खाल्ला होता. तर ॲक्च्युली तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल इन मंथ ऑफ जानेवारी 2025. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. ना मग तुम्हाला माहिती आहे की आपण स्टॉक करतो, मग त्याला घरी जातो, एडिट करतो आणि मग आपण टाकतो. त्यासाठी ऑन द गो आपण करत नाही, एवढा स्ट्रेस मी घेत नाही त्यासाठी.
हाँ मॅडम उभा राहत पाठी, क्या बात आहे, वाह वाह. आणि ह्या रस्ता तुम्हाला पेट्रोल पंप वगैरे पाहायला मिळेल, काय टेन्शन नाही आहे. रस्ता बरा आहे, इतका काय खराब असताना रस्ता बरा आहे. ह्या रोडला तुम्हाला खूप सारे असे स्पीड ब्रेकर लागतीलच, कारण गावागावून जातो आपण रस्ता, त्यासाठी ट्रॅफिक लागतं. कारण की आता विकेंड पण आहे ना, म्हणून ट्रॅफिक लागतं. आणि आपल्याला कसं रोरो पण त्याच टायमाला आली ना, त्याच्यामुळे सर्व गाड्या जास्त आल्या असं आलं ते, म्हणून आपण ट्रॅफिक लागतं. म्हणून स्पीड आपण मेंटेन ठेवू शकत नाही. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही गावाकडून जाता तुम्हाला असं मिळणार त्या फॉरच्या स्पीड ब्रेकर वगैरे आणि थोडंफार स्लो वगैरे तर होणारच आहे. हायवेने तुम्ही रपारप गाड्या मारतात, पण जो आनंद तुम्हाला इकडे गावातून जायला मिळतो ना, तो हायवेला मिळत नाही फॉरच्या, त्यात काय वादच नाही. आणि आपली हार्ली ना एक नंबर, म्हणजे आपली हार्ली स्वप्नसुंदरी एक नंबर आपल्याला रिस्पॉन्स करते. वा, आमचा डायलॉग आहे का, आपलं स्वप्न पूर्ण करायला आपला साथ देते आपले स्वप्नसुंदरी. क्या बात आहे आमो, सही आहे सही आहे. आपल्याला लेफ्ट घ्यायचं आपल्याला. इकडे कुठचं गाव आलं आमो, हे काय दिलं बस, नागडोंगरी. नागडोंगरी इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. ओ माय गॉड, आय थिंक इकडून आपण जातो रेवदंडाला का माहिती नाही मला, पण तर इकडून आपण लेफ्ट घेतो. लेफ्ट आपण जातो नागावला. अरे अरे रे, असे मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर वगैरे आहेत. हां, लेफ्ट आपण जातो नागावला आणि राईट जातो अलिबागला. म्हणजे इकडून आपण जातो अलिबागला आणि लेफ्ट नागावला. पण तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो आपण नवीन कॅमेरा घेतला आहे, DJI Action 5 Pro. आपला गोप्रो होता, हा गोप्रो 9 होता आधी, पण त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू झाला, आवाज रेकॉर्डिंग कधी होत नाही, काहीतरी व्हिडिओ करत होता, असं झालं आहे. आज 1-2 व्हिडिओची वाट लागलेली आहे, म्हणून फायनली मी घेणार होतो गोप्रो 10. पण नंतर विचार करूया आपण शिफ्ट करून बघूया DJI मध्ये. आणि ॲक्च्युली मी बोलतो मी खूप हॅपी आहे इन DJI, कारण DJIचं क्लॅरिटी वगैरे म्हणा किंवा आपलं लो लाईटचं क्वालिटी मला खूप छान आहे. गोप्रोचा प्रॉब्लेम आहे की लो लाईट याची खूप बेकार आहे, प्लस बॅटरीला एवढी खास नाही आहे. ह्याची DJIची बॅटरीला मी टेस्ट केली आहे, ऑलमोस्ट 4 तास राहते. 4 तास विचार करा, 4 सोडा 3 तास झाले तरी खूप झाले. आणि कारण की गोप्रो मॅक्स टू मॅक्स 1.5-2 तास मॅक्स टू मॅक्स. आणि आपल्याला कसं आपण कॉम्बो घेतला ना, तर आपल्याला 3 बॅटरी मिळतात. 3 बॅटरीच्या हिशोबाने 9 तास शूट आपण दिवसभर करू शकतो. आणि 9 तास शूट खूप झालं, म्हणजे अख्खा एक दिवस. बाकी DJI मध्ये इनबिल्ड 47 GB ची मेमरी स्पेस आहे. म्हणजे तुम्ही मेमरी कार्ड विसरला तर तुम्ही आपल्या इनबिल्डला इनबिल्डमध्ये सुद्धा तुम्ही इंटरनली रेकॉर्डिंग करू शकता, विच इज गुड यार. ह्याला कसं आहे ना, ह्याला तो माउंट आहे मॅग्नेटिक. आता मी ह्याला डायरेक्ट मॅग्नेटिक माउंट लावलं आहे, आपल्याला स्क्रूवर लावायची गरज नाही. प्लस ह्याला वर्टिकल मॅग्नेटिक माउंट पण दिलं आहे, जेणेकरून आपल्याला रील्ससाठी वगैरे सुद्धा आपण शॉट घेऊ शकतो. मी ॲक्च्युली गोप्रोचा खूप मोठा फॅन आहे, पण फ्रँकली बोल DJIमुळे ना मला आता वाटतं की यार DJI द बेस्ट. ऑफकोर्स गोप्रोची क्वालिटी खूप छान आहे, नो डाऊट, ती टॉप नॉच आहे गोप्रो क्वालिटी. पण बाकी गोष्टी पाहायला गेलं तर DJI मला आवडलेलं आहे. प्लस याच्यामध्ये एक फीचर मला आवडलं, ऑफकोर्स गोप्रोमध्ये पण असेलच ना, असं नाही असं म्हणता नाही येणार की ॲप वगैरे आहे ना, तर ॲप म्हणून डायरेक्टली मी व्हिडिओ डाउनलोड करतो माझ्या मोबाईलवर आणि ते डायरेक्ट होतो स्टेटसवर किंवा स्टोरीवर. ते गोप्रोमध्ये पण असतं, नाही असं नाही म्हणता येणार, पण मी काही वापरलं नाही. पण हे मला एकदम सिम्पल वाटलं त्यासाठी. आणि अजून एक गोष्ट, आता मी काय केलं आहे, मी माझा कॅमेरा ऑफच ठेवतो आणि जेव्हा ऑन करायला तेव्हा मी रेकॉर्डिंग मला ऑन करतो ना, ऑन होतो कॅमेरा. आणि सेम गोप्रोमध्ये पण होतो, पण गोप्रोमध्ये थोडा टाईम जास्त घेतो, याच्यामध्ये लगेच ऑन होतो, ते एक बरं आहे. आणि आम्हाला याची क्लॅरिटी खूप जास्त आवडली. नाही मग क्लॅरिटीवर आम्ही गोप्रो खूप छान आहे, नो डाऊट आहे, त्याचं काही वादच नाही. हां, दॅट्स वाय गोप्रो तर गोप्रो. पण खूप काही गोष्टीमुळे DJI चांगलं असं मला वाटतं त्यासाठी ओव्हरऑल. हो ट्रॅफिक बघा यार, नागावच्या रोडला ट्रॅफिक लागतंच, मारे टोपी. आणि प्लस कसं ना स्पीड ब्रेकर पण आहेत ना, त्यासाठी पण ट्रॅफिक होतं. हे बघा येऊ दे बस, मी घाबरतो का बसलं त्या. इकडे लोटस पूल आहे, लोटस पूल म्हणतात ना काय म्हणायला, लोटस तलाव. हा लोटस तलाव आहे, हे पूर्णपणे लोटस तलाव आहे. हा बघा, तर इकडून आपल्याला घ्यायचं आता राईट. इकडून आपलं येतं रेवदंडा बीच आणि नागाव पण इकडून आपण जाऊ शकतो. तर आता आपण गाडी पळूया. तर इकडे राईट जातो नागावला, लेफ्ट जातो आपल्याला रेवदंडाला. तर आपल्याला लेफ्टच घ्यायचं आहे.
हां नाही तर नागावला खूप सारे तुम्हाला रिसॉर्ट आणि आपलं बंगलोज होमस्टे वगैरे पाहायला मिळतील. कारण नागावचं बीच एकदम जवळ आहे तिकडून त्या साईडला. आणि या साईडला आपल्याला 2-3 असे मंदिर वगैरे पाहायला. ॲक्च्युली या रस्त्याला पण खूप मंदिर आहेत पाहायला. खूप म्हणजे खूप मंदिर आहेत आणि ब्रिटिश काळचे मंदिर अजूनपर्यंत इकडे आहेत या रस्त्याला. आणि फक्त म्हणजे ना जरा गाडी आरामात चालवा इकडे कारण रस्ता अरुंद आहे ना आणि प्लस उबड खाबड पण आहे तर गाडी जरा आरामात चालवा. नागावला ना आपण 2-3 ठिकाणी शूट करायला आलो आहे. लाईक नागाव प्रॉपर नागावमध्ये लोटस रिसॉर्टमध्ये आपण शूट केलं आहे. मग अजून दत्तकृपा म्हणून आहे तिकडे शूट केलं आपण. प्लस या साईडला पण एक कुठेतरी हे आहे आपलं बंगलो आहे ते पण आपण शूट केलं आहे. नाव विसरलो मी. आय थिंक सो लागेल या साईडला कुठेतरी राईटलाच आहे का पाठी गेलं का आठवत नाही मला पण या साईडला कुठेतरी होतं ते. मस्त आहे छान आहे बंगलो वगैरे. पुढे आहे का ते? अच्छा ओके पुढे 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 हा बघा. हा मी तुम्हाला बोलतो ना इकडचा हा सनशाईन कॉटेज. हा बघा इकडे हा सनशाईन कॉटेज मस्त आहे. आपण बंगलो वगैरे तर इकडे आता आपण ऑलमोस्ट चौलवरून पोचलो आहेत. तिकडे आजूबाजूला मला मस्त वाटतं हिरवागार आहे छान मधून रस्ता आहे खूप भारी वाटतं आणि थंडगार अशी हवा सुटलेली आहे एक नंबर वाटतं आहे. आणि चौलं सर माझ्या ताईचं घर आहे इकडे. मग तिला पण तिला अलिबागला ना तिचं घर इकडे व असंही ना मग तिला दिलं अलिबागला आणि अलिबागची मी घेऊन आलो इकडे. फिट अँड फिट ऑलमोस्ट मला असं वाटतं ना 300 का 350 मंदिर आहे फक्त या रस्त्यावर. विचार करा. आय थिंक इथून राईट मारलं की येतं आपला रेवदंडा बीच राईटला. आणि इकडे फप्पे बंधू म्हणून फेमस इकडे शॉप आहे. आय थिंक पाठी गेलं ते त्याच्याकडे खाजा एक नंबर मिळतं. तर काय हे बघा आहे फप्पे बंधू. हे बघा इकडे हा इकडे पण आहे फप्पे बंधू. हो 2-3 आहे यांचे शॉप्स. आता पुढे आपल्या घ्यायचा लेफ्ट. आता हा रोड आहे रेवदंडा मुरुड हा वाला रेवदंडा मुरुड. हो क्या नजारे है. पूर्ण धुका पसरला यार आहे बघा ना. क्या बात आहे एक नंबर आहे यार. त्या बघा तिकडे तर पूर्णपणे सही वाटते सही. हे बघा आपण समुद्राच्या किनाऱ्यावरून जातोय म्हणूनच कोकण कोस्टल ह्याला म्हणतात. एक नंबर वाटतं यार खरोखर किती छान वाटतंय. तरी पाणी खूप आटलं आहे त्या हिशोबाने पण मस्त वाटतंय. इथे ही गाडी युटर्न मला म्हटलं ना. हां चला अरे देवा. हां काय असेल तर मंडळी फायनली आपण स्टॉप घेतलेला आहे नाश्ता पाणी करायला. तिकडे मला हे आई हे कुठचा बीच आहे हा? ताराबंदरचा बीच आहे. त्या बीचचा लागतच असे खूप काय आता पुढे काशीत लागेल ना. हां 2 किलोमीटर पुढे काशीत लागेल 2 किलोमीटर. तर त्या बीचच्या इकडेच आपल्याला खूप अशी दुकानं लागली होती ना तिकडे आपण नाश्ता पाणी करूया मस्तपैकी फ्रेश नाश्ता मिळेल टेन्शन नाही. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगतो. हां हे माझं आलेलं आहे आपला नाश्ता आलेला आहे पण नाश्ता आलेला आहे. तर नेहमी कसं आहे आपण नेहमी कधी बाहेर पडतो तर मी कसं मोस्टली तुम्हाला रूट दाखवतो रस्ते दाखवतो मग त्याच्यानंतर आपण कुठे राहतो दाखवतो. ऑफकोर्स खाणं पण दाखवतो आणि खाण्यामध्ये मोस्टली आपलं असं नॉनव्हेज असतं. पण ह्या टायमाला तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही दाखवणार आहे कारण मॅडमचा आहे मार्गशीर्ष महिना डिसेंबर चालू आहे. ती व्हेज खाणार आणि मी नॉनव्हेज खाणार तर दोन्ही तुम्हाला पाहायला मिळणार फॉर शुअर. कुछ नाही का असं काय. अरे आपण बाहेर पडलो आहे ना तर तुम्हाला लोकांना नॉनव्हेज पण दाखवलंच पाहिजे ना कुठे चांगलं मिळतं ते हो की नाही. तर हे पब्लिसिटी करतोय फॉर माय ऑडियन्स आणि मस्त झोपाळा एन्जॉय करते बघा ते. तर आता आपला काय म्हणतात त्याला आंबेड पावलेला आहे. अमू तुझं काय आहे? कांदा भजी आणि मॅगी जसं मसाला मॅगी आपण जरा खाऊया आणि पुढे निघूया. चला निघालोय आपण 11:15 झाले. ऑलमोस्ट आपला हाफ अन इकडे गेला मॅडमच्या नाश्ता पाणीमध्ये. अरे माझ्या पण असं म्हणते पुढे ऐकून तरी घ्या माझ्या पण नाश्ता पाणीमध्ये. तर आता दाखवायला आता दाखवतोय पोसायला. हो अजून 1 तास पोसायला. हो म्हणजे 11:30 वाजता पोचू. चांगला होता
आईकडे नाश्ता पाणी मस्त होता, चहा वगैरे चांगली होती, भजी खूप छान होती आणि टोटल बिल झालं आमचं 250 रुपये. GPay वगैरे आहे, पण तुम्ही त्यांना कॅश वगैरे दिलं ना की जरा तेवढं त्यांना बरं पडतं रोलिंगसाठी. तसं म्हणून कधीही कॅश घेऊन फिरा. म्हणजे मेन तुम्ही जर गावागाव असेल तर कॅश घेऊनच फिरा, कारण काय काय ठिकाणी नेटवर्क पण नसतं त्यासाठी. तर मंडळी 11:15 वाजलेत, म्हणजे 11:15 वाजून 5 मिनिटं आलेत आणि हा आपण आलो काशीद बीचला. हे काशीद बीच, इकडे आपण येऊन गेलो, आधी शूट वगैरे केलं आहे आम्ही. कोस्टल रूट हेच तर आनंद आहे, खरा आनंद आहे यार, सिरियसली बोलतं. समुद्राचा पाहत आपण जातो ना, हा क्या बात आहे यार. अजून काय पाहिजे लाईफमध्ये यार, सिरियसली. तर आपण काशीच्या पुढे आलेलो आहोत. रस्ता आपण नाश्ता केला ना तिथपासून तर आता पण रस्ता चांगला आहे, नॉट बॅड, मस्त. अशी मस्तपैकी वेडी वाकडी वळण आहेत, लहान अरुंद रस्ता आहे पण छान रस्ता आहे. फक्त गाडीचा आरामात जपून चालू आणि काय नाही. तर मंडळी आपण थांबलो होतं पेट्रोल भरायला. आता पेट्रोल होतं अर्धी टाकी, पण पुढे कसं जेट्टी वगैरे लागेल ना, त्याच्यामुळे आपण ते आता फुल केलं बरं, टेन्शन नाही पुढे. मग आय थिंक 500-600 रुपये होईल पेट्रोल फुल. इकडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. ॲक्च्युली स्ट्रेट पण रस्ता आहे असं वाटतं मला, आणि इकडून तर आपण इकडून जाऊया. GPS आपण दाखवलं इकडून, तर आपण इकडून जाऊया. तर तुम्ही हा पूर्ण रूट करताना ना GPS वर तुम्ही टाकलं तरी हरकत नाही. प्लस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना ह्याचा रूट पण मी मेन्शन करायचा विचार करतो आहे. म्हणजे जर झालं वेल अँड गुड तर रूट वगैरे मी खाली मेन्शन करेन, म्हणजे तुम्हाला थोडं सोपं होईल त्यासाठी आणि काय नाही. आणि जसं मी एकदम स्टार्टिंगमध्ये बोललो होतो की कोकण कोस्टल रूट फ्रॉम मुंबईपासून जर तुम्ही भावच्या धक्कावून सुरू नाही केलं तर कोकण कोस्टल रूट सुरू होत नाही आयडियली. काही लोक काय करतात, मुंबई गोवा हायवेने दिव्यागरला जातात किंवा हरिहरला जातात आणि तिकडून मग ते जेट्टी वगैरे सुरू करतात, पण ते ॲक्च्युली चुकीचं आहे. कोकण कोस्टल रूट आपल्याला भावच्या धक्क्याने सुरू व्हायला पाहिजे. तर आता आगरदंडा जेट्टी राहिली आपली फक्त 9 मिनटं आपण पोहोचतोय. म्हणजे गरम होत चाललं आता. नाही थर्मल ते लायनर आतमध्ये काढायला पाहिजे, नाहीतर अजून गरम होईल, कारण सूर्यदेव वाढत चालले आता. प्रकोप क्लायमेट थंड आहे पण ऊन लागतंय. तर आपण आगरदंडा जेट्टीकडे आयडियली आलेलो आहोत. ज्या हिशोबाने सर्व गाड्या आल्या ना त्या हिशोबाने आपल्याला वाटलं की जेट्टी आली असेल. जेट्टी आली तर आपण लगेच जाऊया, म्हणजे जेट्टी आपल्याला मिळेल. आता प्रॉब्लेम काय, परत थांबायला लागेल 40-45 मिनिट्स. रस्ता बेकार आहे जेट्टीकडे जाणारा, हा आगरदंडावाला. हां आता GPS वर काहीतरी वेगळं दाखवतं, पण मला तर वाटतं जेट्टीचा रोड हाच आहे. ज्या हिशोबाने रस्ता बनवला आपला समुद्र किनारा रस्ता आहे, तर मला तर हा वाटतो. तर आपण आता पुढे जाऊन पाहू आपण, पण रस्ता एवढा खास नाही आहे, ग्रेवल्स वगैरे आहेत, जरा गाडी आरामात चालू आहे. माझा हा बघा फ्रंट कॅमेरा झोपला खड्ड्यामध्ये. तर मंडळी आपण इकडे फायनली पोचलेलो आहोत आगरदंडा दिघीच्या फेरीबोट सेवावाला. आपला तिकीट काढायचं आहे. आम्ही जेट्टी लागली आहे पण तिकीटवाला आदमी कोण नाही आहे. तर मंडळी आपण तिकीट काढलेलं आहे, तिकीट झालेत. तर तिकीटचे आलेले आहेत 85 रुपीज सर्वांची मिळून. 55 रुपीज अडल्ट आहे, नाही सॉरी बाईकची 55 रुपीज आहे आणि पॅसेंजर 30 रुपये, म्हणजे 15 रुपये एकाचे, हो ना. हे बघा इकडे बोर्ड आहे, फेरीबोट वेशवी, बागमंडळ फेरीबोट सेवा, दाभोळ, धोपवे फेरीबोट सेवा, जयगड, तवसाल यांचा फोन नंबर सर्व मेन्शन केला आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. हे बघा ठीक आहे. प्लस मी साईडला तो राहतो कनेक्शन, पण साईडला मी फोटो पण हे केलेलं आहे, फोटो पण तुम्हाला दाखवलेला आहे. आता आपण निघूया पुढे. तिकीट होते 85 रुपीज, तुम्हाला सांगितलं आधी. 30 रुपीज पॅसेंजर आणि 50 रुपीज बाईक. नॉट बॅड, व्हेरी नाईस. आणि मेन म्हणजे आपल्याला लगेच जेट्टी पण मिळाली, टेन्शन नाही आता. आता किती मिनटात ती दिघीला पोचते तुम्हाला सांगतो मी आता. हा मग येऊ. हा बा काय काय ट्रॅव्हलग्राम माइल्स. थँक्यू. मंडळी आपण आता निघतोय खाली झालं जेट्टीवर. अरे कर आडो उभा, हरकत नाही, उभा आडो. हा घे आपण गाडीकडे सावलीत लावूया, टेन्शन नाही.
आणि अशी उभीच लावलेली बरी, जेणेकरून कसं होतं काढायला बरी पडते आणि काय नाही. तर मंडळी आता ज्या जेटीवर बसलो ना आपण, ती आगरदांडा टू दिघी जेट्टी आहे. थोडी मोठी मोठी जेट्टी आहे. इथं गाड्या बसेस वगैरे सर्व येतात भाई, सही आहे. आणि आपली तिकडे स्वप्न तिकडे उभी आहे बघा, ही बघा एक नंबर. आणि अशीच लावायची गाडी कधी पण, म्हणजे काढायला बरी पडते आणि काय नाही, कारण नंतर पूर्ण भरून जाईल त्यासाठी. आणि इकडे बसायला आम्ही इकडे बसलेली आहे. इकडे मोठं ते मोठं अशी वरती स्पेस आहे. आम्ही पहिले धावत आली आणि बसून घेतो जागा ना, टेन्शन नाही तसं. तर याची तिकीट तुम्हाला सांगितली आहे 85 रुपीज झाले सर्व, माझे अमूचे आणि गाडीचे. गाडीचे 55 रुपीज आणि माझे आणि अमूचे मिळून 30 रुपीज, विच इज गुड. आय थिंक 45 मिनिटला आपण दिघीला पोहोचतो असं मला ते वाटतं. आणि नशिबाने आपल्याला ही जेट्टी टायमावर मिळाली. हो हो, ते एक मोठी गोष्ट. तर मंडळी तुम्ही पाहू शकत ना, आता पूर्ण जेट्टी फुल झाली आहे बघा. तर आम्ही आलो कोण नव्हतं आणि मोस्टली हाफ अन आवर आपण थांबलो होतो. हाफ अन आवर जेट्टी फुल झाली. आता आपण जेट्टी सुटलेली आहे. जेट्टी सुटली आहे बरोबर 12:13ला, 12:15ला जेट्टी सुटलेली आहे आपली बघा. चला आता दिघीला किती वाजता पोहोचते तुम्हाला सांगतो. तर मंडळी फायनली आपण इकडे पोहोचलेलो आहोत. तर ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिट लागतात आगरदांडा टू दिघी पोचायला, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 20 मिनिट आपण पोचतो. आता आपण जाऊया खाली. चला तुम्हाला जाताना जरा जेट्टी दाखवतो, कारण तुम्हाला इथं दाखवली नव्हती ना पूर्णपणे. हे बघा, ही इकडे असं पूर्णपणे बसायला जागा आहे या साईडला. इकडे हे बघ पूर्ण आमू चालली माझ्या खाली, ते बघ 2 शिंगवाली घाबरणारच. इकडे पण बसायला जागा आहे. आय थिंक इकडे आतमध्ये मोटरमॅन आहे या साईडला. हे बघा इकडे इकडे, हे बघा इकडे. चला आता आपण खाली उतरूया हळूहळू करत. आपण इकडूनच वरती आलो होतो आणि इकडून आपण आत आलो होतो. इकडे गाडी पण एक पार्क केलेली, इकडून आत आलो होतो आपण. तिकडून स्ट्रेट गाडी आपण लेफ्टला पार्क केली, म्हणून आतमध्ये आलो आणि वर गेलो. आणि आपली गाडी तर या साईडला उभी आहे. ही बघा. अरे आमू आलेली आहे, क्या बात आहे. चला आता आपण गाडीत बसून निघूया. चला मग मंडळी, ऑलमोस्ट सर्व अख्खी जेटी खाली झालेली आहे आणि आता आपण निघूया. ओके चालेल. आलो आहे मी, आलो. चला ये. थँक्यू. मंडळी आपण निघालो आहोत. आपण आता फेरी बोट केली आगरदांडा टू दिघी. मॅक्स टू मॅक्स 15 ते 20 मिनिट लागतात. आता आपण चालू आहे दिघी टू भागमंडळ बाय रोड. दाखवतं 1 तास 8 मिनटं, लाईक अप्रॉक्स 44 किलोमीटर. आणि मग परत आपण तिकडून भागमंडळ टू वेसवी आपलं जेट्टी आहे, इथून आपलं घ्यायचं आहे लेफ्ट. तर दिघी टू भागमंडळला जायला 2 रस्ते लागतात. पण तुम्ही कोस्टल रूट घ्या, म्हणजे दिव्यागर थ्रू घ्या, म्हणजे तुम्हाला बरोबर कोस्टल रूट होईल. तो दुसरा रूट जो आहे थोडासा बाहेर जातो, जरा कोस्टल रूट थोडा बाहेर जातो, म्हणून तुम्ही दिव्या अग्रवाल रूट घेता बरं होईल. मी मॅप टाकायचा प्रयत्न करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेकआउट करा तुम्ही. वेलास आणि दिव्यागर 15 किलोमीटर 7 किलोमीटर रिस्पेक्टिव्हली. इकडे आय थिंक जो ही जेट्टी परत तिकडे पाठी जाणार 15 मिनटं, म्हणजे अप्रॉक्स 45 मिनिट्स तुम्हाला तिकडे वेट घ्यायला लागेल. जर तुम्ही समजा ही जेट्टी सुटली आणि जर तुम्ही आपल्या आगरदांडाला पोहोचलात तर मग इथून आले 15 मिनटं हां अप्रॉक्स तुम्हाला 45 मिनिट थांबायला लागेल टुवर्ड आगरदांडा, परत जेट्टी पाठी येईपर्यंत. तसं आहे ते. आणि हो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॅश कॅरी करा, कारण गावागावात नेटवर्क नसतं, जीपे सर्वकडे होत नाही. तर जीपे आगरदांडाच्या जेट्टीवर अवेलेबल आहे. हां मोठे रोड्स आहेत आणि टर्न वगैरे एकदम मस्त आहेत. हे बघा ना टर्न, अशी गाडी जर म्हणजे धमाल. तर मंडळी आपण आता क्रॉस करतोय बोरली हे गाव. इकडे काय काय असे बंगलो पण या साईडला, बंगलो बघ केवढे आहेत. हां सही आहे, मस्त वाटतं यार पाहायला. रस्ता चांगला आहे, काय काय ठिकाणी असे खराब पैसे लागतात, पण बाकी रस्ता बरा आहे. आणि काय काय ठिकाणी कसं आहे ना मंडळी की आपलं नेटवर्क नसतं, तर तुम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड करून घ्या, तर तुम्हाला थोडा त्रास होणार नाही. कारण आतल्या रूटला तुम्हाला GPS असेल तरच चांगलं. तर आता भागमंडळ राहिलं आहे 35 मिनिट.
आणि असेच रस्ते आहेत जो पण चालू आहेत, वेडीवाकडे वळणं, अरुंद रस्ता, पण रस्ता चांगला आहे. तर मंडळी हे बघा, समोर स्ट्रेट श्रीवर्धन आहे आणि म्हसाळ लेफ्टला आहे. तर आपल्याला स्ट्रेट नाही जायचं आहे, आपल्याला लेफ्ट मारायचं खाली. म्हसळा हां म्हसळा. तर तुम्हाला श्रीवर्धन जायचं असेल, तुम्ही जर तुम्हाला श्रीवर्धन जायचं असेल तर मग तुम्ही स्ट्रेट जावा आणि श्रीवर्धनला पाहिजे 2-3 प्लेस एक्सप्लोर करून परत तुम्ही जाऊ शकतात आपल्या बाग मंडळला इकडून. हां म्हसळा लेफ्ट आहे आणि हरिहरेश्वर स्ट्रेट आहे. तर आपण यायचं स्ट्रेट. आपण हरिहरेश्वर करत आपण जाणार आहे बाग मंडळला. ऑफकोर्स आतमध्ये जाणार नाही हरिहरेश्वरला, आपण जाणार आहे बाहेरूनच. तर मंडळी आपण एका आता स्टॉपवर आलो आहेत. राईटला गेले तर येतं हरिहरेश्वर मंदिरकडे आणि स्ट्रेट आपण जातो बाग मंडळाकडे. हे बघा, मग तुम्ही हरिहरेश्वरला गेलात फिरून वगैरे, परत तुम्हाला इथून येऊन मग स्ट्रेट बाग मंडळ जेट्टी. चला निघूया पुढे. हां ॲक्च्युली आपला एक जुना सबस्क्रायबर होता, ऑफकोर्स चांगला मित्र पण आहे, त्याचं स्टे पण इकडे आहे, प्लस त्याचं खानवळ पण आहे. तर मी विचार केला होता आपण तिकडे जेऊया म्हणून, पण ते ॲक्च्युली आता थोडं पुढे त्या साईडला हरिहरेश्वरला, म्हणून त्यापेक्षा आपण कॅन्सल करू. पुढे परत थोडं लेट होईल. त्यासाठी आपण ऑन दी वेज बाग मंडळानंतर आपण जेव्हा वेशवीला उतरू त्या वेशवीला काहीतरी आपण खाऊ असा विचार करतो. आता वाजले आहेत 1:25. अथांग पसरला समुद्र बघा केवढा आहे तो. सही आहे. हे बघा इथं लिहिलं आहे बाग मंडला जेट्टी, आपला जायचं लेफ्टला. मग सोड घे ना. जेट्टी आता जस्ट गेली आहे. हां तिकीट काढून घेऊ आपण, टेन्शन नाही. मग तर इकडे तिकीट ऑफिस आहे आपल्या या जेट्टीचं तिकीट काढायला. हे लिहिलं इकडे पण सेमच बोर्ड आहे. आगरदंडा दिघी फेरीबोट सेवा नंबर आहे, दाभाल धोपे फेरीबोट सेवा नंबर आहे, जयगड तवसाल फेरीबोट सेवा नंबर आहे. नंबर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. आपली आहे वेशवी बागामंडल फेरीबोट सेवा. आपण काढूया तिकीट. मग काढा. तर मंडळी ॲक्च्युली आपण दाभोळला पोचलेलो आहोत. तर हा वाला ब्लॉग मी आता जेव्हा आपण बाग मंडळला पोचलो तिकडे मी एंड करतो आहे, कारण की बाग मंडळ टू वेसवी आणि वेसवी टू मग दाभोळ हा ब्लॉग जरा मोठा झालेला आहे. शूट खूप काय केलेलं आहे. आपण त्या रात्रीचा प्रवास वगैरे पण दाखवला, कारण 6 वाजता काळू झाला ऑलमोस्ट आणि आपण 7:30ला दाभोळला पोचलो होतो. तर तो मला पार्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळाला. तर आपला आजचा प्रवास होता कोकण कौशल्याचा फर्स्ट डेचा प्रवास होता मुंबई टू बाग मंडळ तसा, आणि नेक्स्ट ब्लॉग असणार आहे बाग मंडळ टू दाभोळचा प्रवास. कारण इतका मोठा झाला होता ना, मला गॅरंटी आहे टोटल मिळून 40-45 मिनिटं होतील. तर इतका मोठा टाकण्याचा पॉईंट नाही, पुन्हा 20-20 मिनिटात 2 टाकतो त्यासाठी. आणि थर्ड ब्लॉग आपला असणार आहे मालवण. कसं आहे तो दाभोळ टू मालवणचा प्रवास. हां चला, तर आपल्याला आता तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात नक्कीच कमेंट करून नका. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट इंस्टाग्राम ID सँडी__कनेक्टवर. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खुश राहा आणि हसत राहा.